विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तुमची आणि माझी जी साथ आहे ना, जी अटॅचमेंट आहे ना, तुम्हाला काय वाटतं फक्त सीईटी पर्यंतच राहील? नाही. मी तुम्हाला सांगू का? मी कायम तुमच्या बरोबर असणार आहे. तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी मला कळतात. मी तुम्हाला सांगू का? चला माझी एक इच्छा तुम्ही पूर्ण करायची. तुम्ही व्हिडिओमध्ये ना ॲक्चुअली कमेंट बॉक्समध्ये लगेच टाइप करून सांगणार आहे, की तुम्हाला सगळ्यात अवघड सब्जेक्ट कोणता वाटतोय? बघा, फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, मॅथ्स आहे. 3च ऑप्शन तुम्हाला देतो. चला ठीक आहे. 4 ऑप्शन असतात मला माहिती आहे. चला एक ठीक आहे. ओके. चौथी ऑप्शन पण नन ऑफ धिस अशी मुलं आहेत मला माहिती आहेत, की जी घाबरतच नाहीयेत. त्यासाठी कुठला सब्जेक्ट अवघड नाहीये. प्लॅन आहे त्यांच्याकडे सिरियसली अभ्यास केलाय. पण म्हणतो ना आपण, माणूस आहे ना आपण. ऋतिक रोशनची ॲड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की डर सबको लगता है. पण त्या ॲडमध्ये तो जे सांगतो ते पण आपल्याला माहिती आहे, की डर के आगे जीत है लक्षात घ्या. जीत है. बरोबर ना? तर आज खूप महत्त्वाचं डिस्कशन करायचं आहे आणि तुमच्यासाठी नेहमी मीच आहे एक्झाम्पलसाठी. काही जणांना कंटाळा येईल मी परत-परत त्याच-त्याच गोष्टी सांगतोय म्हणून, पण इम्पोर्टंट आहे. आणि हो, फक्त 700 आता हा काय प्रकार आहे फक्त 700 मी तुम्हाला सांगतो. फक्त 700च सबस्क्रायबर राहिलेत. 2 लाखाचा टप्पा आपण क्रॉस करतोय आणि माझं टार्गेट 1 मिलियनचं आहे. हां. स्लो स्पीडमध्ये सुरू आहे मी मान्य करतोय. पण मला माहिती आहे यावर्षी मी खूप मोठा टप्पा गाठणार आहे. तुमच्या बरोबर, तुमच्या सोबतीने म्हणूया आपण. बरं चला ठीक आहे. कमेंट केलं का पहिला सांगा? मी क्षणभर पुन्हा थांबतोय. पहिला कमेंट तुम्ही केलं का? कोणता सब्जेक्ट तुम्हाला जास्त अवघड वाटतोय? मी तुम्हाला सांगतो, एक ॲक्चुअली सांगू का? क्वेशन पेपर एनालिसिस केलं ना तुम्ही, क्वेशन पेपर एनालिसिस तुम्ही जर केलं ना, तर कोणताच सब्जेक्ट आपल्यासाठी टफ नाहीये. कोणताच सब्जेक्ट आपल्यासाठी टफ नाहीये. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, हे मी शिकलो क्वेशन पेपर एनालिसिस कुठं शिकलोय माहितीये का? इंजिनिअरिंगला. हां, इंजिनिअरिंगला चुकलं माझ्याकडनं सॉरी. इंजिनिअरिंगचे क्लासेस घेत असताना. हां, मी 10 ते 15 वर्षापूर्वी साताऱ्यात M1, M2 त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो बेसिक इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ऑफलाईन क्लासेस घेतलेत मी. ग्राफिक्स म्हणजे इंजिनिअरिंग ड्रॉइंग म्हणूया आपण. हा माझा फेव्हरेट होता लक्षात घ्या. ओके. थांबा. सब्जेक्ट लीक झाला वाटतं. ओके. आपल्याला या सब्जेक्ट वरती बोलायचंय. कुठला? मॅथ्स सब्जेक्ट. पण मी तुम्हाला सांगतो, मगाशी मी काय सांगत होतो तुम्हाला? इंजिनिअरिंगला जेव्हा मी क्लासेस घ्यायचो ना, तेव्हा मला लक्षात आलं, की गेले फक्त 3-4 वर्षाचे पेपर बघा, दुसरं काही येतच नाही. नंतर मी लक्षात आलं माझ्या, की सगळ्याच एक्झामला हेच ॲप्लिकेबल आहे. अगदी नीट, पी पोस्ट ग्रॅज्युएशनची एक्झाम बघा, नाहीतर कुठल्याही एक्झामकडे जावा. पी-वाय-क्यूज इम्पोर्टंट आहेत. म्हणजे क्वेशन पेपर एनालिसिस सगळ्यात इम्पोर्टंट आहे. चला मॅथ्स. का अवघड वाटतो रे मॅथ्स आपल्याला? का अवघड वाटतो? काय होतं नक्की? मी तुम्हाला सगळं बोलणार आहे या व्हिडिओमध्ये आणि उपाय पण सांगणार आहे लक्षात घ्या. पण पहिला इकडे बघा मी माझ्याबद्दल सांगतो. 10th स्टँडर्ड. ऑब्व्हियसली 10th स्टँडर्डमध्ये मी होतो टॉपर. मॅथ्स म्हणजे काय विचारताय? सोपा सब्जेक्ट हो. एकदम सोपा सब्जेक्ट. ओके. ते मेन्सुरेशन, एरिया, व्हॉल्यूम, कन्स्ट्रक्शन, सर्कल, पायथागोरस, सिमिलॅरिटी, क्वाड्रॅटिक इक्वेशन, सायमल्टेनियस इक्वेशन काय म्हणतो ना आपण, एकदम सोपं होतं माझ्यासाठी. पण जसं मी 11th-12th मध्ये आलो ना, की डिफिकल्टीज स्टार्ट झाल्या. जमेना ते मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं शॉकिंग सब्जेक्ट जमेना म्हणजे क्लिअरली फेल व्हायला लागलो मी त्याच्यामध्ये. हां, स्कोर तर होतच नव्हता रे, बिलकुल होत नव्हता. तणाव वाढायला लागला हळू की काय होतं हे? नक्की आपल्याला का जमत नाहीये? बरं, कोचिंग क्लासेसमध्ये काय व्हायचं तुम्हाला खरं सांगू का? ते सर शिकवत असतील, खूप नावाजलेले सर होते म्हणून आपण ऑब्व्हियसली म्हणून तर तो क्लास जॉइन केला होता. साताऱ्यातील सगळ्यात मोठा क्लास होता तो. ओके. पण कॉन्फिडन्स इतका डाउन झाला होता ना, की सरांना विचारायची हिम्मतच होत नव्हती, की तो प्रॉब्लेम मला नाही कळाला, प्लीज एक्सप्लेन करा. बाकीच्यांना कळतोय, आपल्यालाच कळत नाही. न्यूनगंड निर्माण झाला होता, की आपणच कुठेतरी मागे पडलोय. ओके. आणि सारखं वाटायचं हे 10वी जर जास्त मार्क नसते पडले ना, तर उलटं बरं झालं असतं. का? 10वी एवढे मार्क पडले होते, एवढा काय म्हणतो ना आपण, की पालकांचा एवढा कॉन्फिडन्स वाढला होता, की मुलगा आता बास 11वी-10वी जसे मार्क पाडले तसे 12वीत पण पाडणार. पण मला माहिती आहे मी आतून खचून गेलो होतो. बरं हे सगळं झालं ठीक आहे 12वीत कसं तरी क्लिअर झालं म्हणूया आपण. ओके. पण इंजिनिअरिंग M1 पहिल्या अटेम्प्टमध्ये नाहीच क्लिअर झाला. M2 नाही, इथं तर 3-3 अटेम्प्ट लागले रे बाळांनो. माझ्यासारखा ग्राफ बऱ्याच मुलांचा आहे. बऱ्याच मुलांना मॅथ्समध्ये केटी लागते इंजिनिअरिंगला. बॅक बसतोय लक्षात घ्या. ओके, सब्जेक्ट राहतोय मुलांचा. का? हेच 11th-12th बेसिक नाहीये.
तसंच इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलंय. मग तिथं कसं जमेल सांगा बघू? मग हे उपाय काय आहे याच्यावरती? करू काय मी? मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे ट्रिगो 2. तुम्ही आता इंजिनिअरिंगचे फर्स्ट इयरचे स्टुडंट जरी असाल ना, तरी बाळांनो ट्रिगो 2 चे फॉर्म्युले पहिल्यांदा करा रे बाळांनो. हां, sin C प्लस sin D. हां, इतका सिंपल फॅक्टरायझेशनचा फॉर्म्युला लागणार आहे आपल्याला. हां, फोरियर सीरीज सारखे जे काही टॉपिक आहेत, खूप मोठे-मोठे न्यूमेरिकल्स असतील, पण पहिल्या 3-4 स्टेपमध्ये बेसिक फॉर्म्युले लागतात ना सिम्प्लिफिकेशनला. मग पुढचे फॉर्म्युले तुम्ही वापरणार आहात ना. म्हणजे पहिल्यांदा मला ही ट्रिग्नोमेट्री 2 लागणार आहे. ओके. त्याच्यानंतर मला लागणार आहे स्ट्रेट लाईन. त्याच्यातले फॉर्म्युले मला सगळीकडे वापरावेच लागतायत स्ट्रेट लाईन मधले हे लक्षात घ्या. ओके. पण थांबा, व्हिडिओ लांबत चाललाय. महत्त्वाचं सांगायचंय महत्त्वाचं, की कॉन्फिडन्स तुमचा वाढवणार आहे ते. मग त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांबरोबर शेअर नक्की करा. सगळ्यात महत्त्वाचं पेपर पॅटर्न. बरोबर आहे? मी तुम्हाला सांगतो आपण क्वेशन पेपर एनालिसिस केल्यानंतर पेपर पॅटर्न कळेल ना आपल्याला आणि पेपर पॅटर्न इथं मी लिहिणार आहे तुमच्या समोर. लक्ष द्या. सेक्शन ए मध्ये मला 8 एम-सी-क्यू सॉल्व्ह करायचे आहेत. प्रत्येक एम-सी-क्यूला 2 मार्क आहेत. म्हणजे 16 मार्क इथं झाले. प्लस 4 अतिशय सोपे प्रश्न आहेत. एका मार्काला म्हणजे 4 मार्क. म्हणजे 16 आणि 4 20 मार्क झाले इथं. 20 मार्क्स लक्षात घ्या. ओके. बरं सेक्शन बी मध्ये सुद्धा मला 8 क्वेशन सॉल्व्ह करायचे आहेत. ते पण 2 मार्काला म्हणजे 16. म्हणजे ते जर 16 मार्क मी ॲड केले तर सेक्शन ए आणि बी मध्ये 36 मार्क झाले. मी ह्याच्या अगोदर पण एका व्हिडिओमध्ये हेच बोललोय. आणि परत रिपीट करतो मी जाणून-बुजून. रिझन सांगतो. सेक्शन बी मध्ये मला ते 12 क्वेशन्स देतायत. 12 आणि त्यापैकी फक्त मला 8 सोडवायचे आहेत. आता इम्पोर्टंट काय? क्वेशन झाले किती रे हे 8 क्वेशन, हे 4 क्वेशन ओके आणि हे 12 क्वेशन. ओके 8 आणि 4 12 आणि 12 24 प्रश्न झाले. किती प्रश्न झाले? 24. म्हणजे मला एका पेपरमध्ये 24 प्रश्न मिळणार आहेत, की जे एक नाही, त्यातले सांगू का तुम्हाला? त्यातले 4 प्रश्न हे 1 मार्काचे आहेत. अरे 20 प्रश्न तर 2 मार्काचे आहेत. की जे अतिशय सोपे असतात. आता तुम्ही सह्याद्री ट्युटोरियल हे आपल्या YouTube चॅनल बरोबर आपली जी एक स्ट्रॅटेजी आहे ती फॉलो करणार आहे. ओके. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 असे मॅथ्सचे व्हिडिओ अपलोड करायला चाललेत, की मॅथ्स पेपर लीक्ड म्हणून. ओके. ते थंबनेल चेंज करूया आपण बरं का. मॅथ्सचा पार्ट 1, 2 मार्क्स क्वेशन. सांगतो हे 2 मार्काचे क्वेशन्स आहेत. एका पेपरमध्ये मला 20 प्रश्न मिळतात. असे 7 पेपर आत्तापर्यंत बोर्डचे अवेलेबल आहेत. आपल्याकडं 140 प्रश्न आहेत, की जे 2-2 मार्काचे आहेत. ते प्रश्न पाठ करायचे नाहीत, तो टाइप समजून घ्यायचा आहे आपल्याला. मी रोज प्रत्येक व्हिडिओमध्ये 5 ते 10 टाइप तुम्हाला मी एक्सप्लेन करेन. ओके. चालू ते 10-12 दिवस ही सेरीज चालेल म्हणूया आपण. पण ते तुमचं ना मॅथ्सची भीती दूर करणार आहे. पटतंय का तुम्हाला बघा? बरं हे पण 7 पेपर अवेलेबल आहेत. हे पण 28 प्रश्न आहेत. म्हणजे दोन्ही मिळून नाही म्हटलं तर 200 पेक्षा कमीच प्रश्न आहेत. बरं 200 करावे लागणार आहेत का आपल्याला? नाहीत. क्वेशन्स रिपीट होतात. होतातच लक्षात घ्या. रिअॅलिटीमध्ये अरे यातले 100 जरी टाइप आपण कव्हर केले, तर आपली सेक्शन ए आणि बी मध्ये मिळून 36 मार्कांची तयारी होते. कॉलेज 20 मार्क देणारच आहे तुम्हाला. इथं चांगला स्कोर झाला आहे. पण सेक्शन सी काय आपण तसाच सोडणार आहे का? नाही. त्यात थेरम जे येतात ते माहिती आहेत आपल्याला कुठले येतात ते. मग सेक्शन डीचे तर 20 प्रश्न फिक्सच आहेत. झाले किती बघता-बघता मार्क सेक्शन सीला अजून काउंट केलं नाही. पण ए आणि बीची जी स्ट्रॅटेजी मी फॉलो करतोय, त्यात जर तुम्ही 2 मार्काचे प्रश्न चांगल्या रीतीनं कव्हर केले, तर मग 3 मार्क पुन्हा 4 मार्काचे कव्हर करूया ना आपण. अरे, सांगू का हे व्हिडिओ लास्ट मोमेंटला मुलं बघणार आहेत. बोर्डच्या अगोदर 3-4 दिवस अगोदर म्हणूया आपण. तुम्ही आत्तापासून बघताय. हां, मग याच्या अगोदर मी जे मॅथ्सचे व्हिडिओ बघितलेत, त्याची प्लेलिस्ट बघा. मॅथ्स पेपर लीक्ड असायचं थांबलं. मी बोललो चेंज करूया, की जरा चांगलं वाटत नाही, की नाही? मग पार्ट 1, पार्ट 2 झालेला आहे आपला. मॅथ्ससाठी लक्षात घ्या. ओके, ते व्हिडिओज बघा. पार्ट 1 मध्ये मी आय-एम-पी क्वेशन सांगितले. तुमचा लोड कमी झालाय. पार्ट 2 पासून मी शिकवायला सुरुवात केली तुम्हाला. आणि तुम्हाला मी सांगितलंय, मी जो ह्यातला बोर्डच्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न मी फळ्यावर घेईन. तुम्हाला त्या टाइपचे प्रश्न पुस्तकात शोधायचे आहेत. मग मॅथ्सला घाबरायचं नाही. अरे मी तुम्हाला सांगतो ना, ठीक आहे इथं जाऊया आपण बरं का, इथं. ही माझी अवस्था होती. पण आज आहे का? नाही. आणि मी रिअॅलिटीमध्ये सांगू का, गेली 6 वर्ष ना ऑफलाईनमध्ये मी मॅथ्स शिकवलाच नव्हता. माझी दुसरी एक छान फॅकल्टी होती. ओके. आता त्यांनी त्यांचे स्वतःचे क्लासेस काढलेत. ओके, मग आता मलाच घ्यावं लागतंय.
मी पुन्हा खुश आहे लक्षात घ्या. हे मॅथ्स म्हणजे भारी आहे रे. सीरियसली भारी आहे. खूप छान आहे. सीरियसली खूप छान आहे. मॅथ्समध्ये एक आनंद मिळतोय. खूप आनंद मिळतोय. कॉन्फिडन्स येतोय आणि मजा येते. सगळ्यात भारी इंटिग्रेशन. मी तुम्हाला सांगू का? लवकरच आपण क्रॅश कोर्समध्ये पण इंटिग्रेशन जेव्हा स्टार्ट करू ना, तुम्हाला मजा वाटणार आहे. भारी वाटणार आहे लक्षात घ्या. चॅलेंजिंग क्वेशन्स पाहिजेत. ट्रायल एंड एरर प्रयत्न करायचा आहे. अरे, जो मॅथ्सला ज्याला मॅथ्सची भीती ओव्हरकम जो करेल ना म्हणूया आपण, काही प्रॉब्लेम नाही येणार. मी माझ्या अनुभवातून सांगतोय. बरं, मग आता हा व्हिडिओ माझा प्रयत्न वेगळाच होता. तुमच्या लक्षात आलं का? डिफिकल्ट वगैरे काही नाहीये. आपल्याला सगळ्या डिफिकल्टला ईझी बनवायचं आहे. हे जर बघितलं तर बोर्डची तयारी केली तर सी मॅथ्सची तयारी होते. हे लक्षात घ्या. फक्त फरक काय की बोर्डच्या एक्झामला तुम्ही बऱ्यापैकी 10-12 स्टेप सोडवा. प्रॉब्लेम सोडवून द्या. पैकीच्या पैकी मार्क मिळेल. सोडवून द्या म्हणजे सोडवलाय तुम्ही. सी-ई-टीमध्ये काय करतोय तेच आन्सर मॅच पण करावं लागतंय ऑप्शनशी ना. तिथं सिम्प्लिफिकेशन आलं किंवा आणखीन काही सबस्टिट्यूशन आलं. या गोष्टी होतायत रे. बाकी काही नाही. थांबू का हा व्हिडिओ इथं मी तुम्हाला पटल्यात माझ्या गोष्टी सगळ्या? ओके. मग आता अभ्यासाला सुरुवात करूया. ऑल द बेस्ट.